शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने आणि आमचे नाशिक महानगरपालिकेचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक अजयदादा बोरस्ते, आमच्या शहराचे शहर अध्यक्ष आमचे महापालिकेतील सहकारी बंटीभाऊ तिदमे, ज्यांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन लाभलं असे पी.के. मामा जाधव, माझे सहकारी नगरसेवक संतोषभाऊ गायकवाड, ज्यांनी या सगळ्या पॅनलच्या प्रचाराची सूत्रसंचालनाची आयोजनाची धुरा सांभाळली. आमच्या सर्वांच्या वतीने मागे उभे असलेल्यांपैकी सर्वांपैकी बाळासाहेब लांबे, सरपंच भगवानजी गबाले, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आमचे बंधू अशोक अण्णा कडलक, आमचे मामा जगन मामा पाटील, आमचे दुसरे मामा कैलास मामा मोहिते, विष्णू मामा बेनगोळे, या पॅनलच्या सर्व इच्छुक नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या माजी नगरसेविका नयनाताई गांगुर्डे, आमच्या कविताताई, तसेच आमच्या कटारेताई, गांगुर्डेताई, श्री स्वामी समर्थ आमच्या भगिनी सुचिताताई, लासुरीताई आणि परदेशीताई, ज्यांच्या जीवावरती, ज्यांच्या ताकदीवरती, ज्यांच्या सहकार्यावरती, ज्यांच्या आशीर्वादावरती आम्ही ह्या ठिकाणी बसलेलो आहोत आणि संपूर्ण शिवसेनेच्या माध्यमातून आमची ओळख झाली, ते आमचे सर्व इथं जमलेले पाठीराखे, या सर्वांसाठी आपण स्वतःसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. निवडणुका येतात, निवडणुका जातात. कुठलाही राजकीय वारसा नसताना माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्यावरती गावकऱ्यांनी आणि या प्रभागातील नागरिकांनी विश्वास टाकला आणि मला त्यासाठी पात्र समजून मला त्या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेची 2012ची उमेदवारी या पक्षाच्या नेत्यांनी दिली आणि मला विजयी केलं. आणि मग त्याच्यातून मला काम करण्याची संधी मिळाली, मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. आणि प्रामाणिकपणे सांगतो, तेव्हापासून तर आजपर्यंत जेही केलं असेल ते समाजाच्या हिताचं केलं असेल, जेही केलं असेल ते विकासाच्या दृष्टिकोनातून केलं असेल. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना लोकशाहीच्या माध्यमातून अधिकार दिलेला आहे. आणि मग निवडणुका येतात, निवडणुका जातात आणि प्रत्येकाला निवडणुकीमध्ये उभं राहणं, इच्छुक राहणं हे काही नवीन नाही, कारण तो डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांना अधिकार दिलेला आहे. मागच्या वेळेस इच्छुक होतेच, उमेदवार निवडणुका झाल्याच, त्याच्या अगोदर ही परंपरा आहे. परंतु या परंपरेमध्ये आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो निष्ठावान असतो, जो जनतेच्या प्रती काहीतरी करू इच्छितो, इथं काही खोटं काही चालत, जनता आता ऐकून घेत नाही. कारण पक्ष इतके झालेले आहे, स्पर्धा भरपूर आहे आणि त्या स्पर्धेमध्ये टिकताना स्वतःला प्रॅक्टिकल असणं आणि संस्काराचा पांघरून घेणारे सुद्धा दादा फार लोक आहेत, फार संस्कारी दाखवतात, पण तसं काही नसतं. परंतु आम्ही जे आहे, जसे आहोत, लहानसे मोठे या सगळ्या समोर झालेलो आहे, त्याच्यामुळे त्यांचा सगळ्यांचा विश्वास आमच्यावरती आहे आणि त्या विश्वासाला पात्र जेव्हा आम्ही झालेलो आहे. जे विकासाचे कामं संतोष भाऊंनी सांगितलं, नाशिक महानगरपालिकेमध्ये हे 23 खेड्यांचा ज्यावेळेस समावेश झाला, त्यावेळेस हा सगळे जे 23 खेडे हे या नाशिक शहराचा दुर्गम भाग, दुर्लक्षित भाग म्हणून त्या ठिकाणी होता. परंतु दादा, आपल्या नाशिक महानगरपालिकेच्या जेव्हापासून आपण काम करतोय, तुम्ही जे पाठबळ आम्हाला दिले, जी काम करण्याची पद्धत शिकवलेली आहे, या नाशिक शहरामध्ये पूर्वी कॉलेज रोड 1 नंबर होता. आज या नाशिक शहराचा हा असलेला दुर्लक्षित भाग हा नाशिक शहराचा 1 नंबरचा नाक झालेला आहे, याच्यात 3 मात्र शंका नाही. ज्यांनी त्या काळामध्ये 200, 250, 500 रुपये वाराने प्लॉट घेतले, त्यांची आज किंमत 50,000 रुपये वार आहे. इथं प्रत्येकाला वाटतं, इथल्या भागातला जर आपण दादा, तुम्ही माझ्या शेजारीच आहात, प्रत्येकाला आपण आता जसं आपण म्हणतो, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, हे खरं आहे. ज्यांनी कायदा पाळला त्याला सन्मान मिळतो. आणि मग असं असताना लोकहिताचे आम्ही कामं केले, परंतु याही पलीकडे जाऊन समाजामध्ये शांतता, सुव्यवस्था कशी अबाधित राहील याच्यावरती सुद्धा आम्ही आमचं कर्तव्य म्हणून काम केलंय. म्हणून दादा तुम्हाला सांगतो, गंगापूर पोलीस स्टेशनच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आज आपल्याला नोंद दिसेल की सर्वात
कमी असलेला क्राईमचा भाग म्हणजे कमी आलेख असलेला भाग हा आपला गंगापूर परिसर आहे.